काय म्हणतात पोर्टफोलिओ सगळ्यांचे? फ्रायडेला जोरदार खाली आलेला आहे. हो, फ्रायडेला हे आलेलं आहे खाली. बरोबर आहे. जवळपास माझा पोर्टफोलिओ 2.4% खाली आला. हो. ट्रेड. हं. राइट आहे. डेफिनेटली तो आलेला तर आहे, एवढं तर खरं आहे. काय काय क्लॅरिटी आली? अजून तशी मार्केटची डायरेक्शन कळत नाही. हं, हं, निफ्टी अजून बघितलं नाहीये. हं. पण आता आठवड्यापासून डेली खालीच येतंय. बरोबर आहे. मग त्यात कसं होतं, की आधी 4-5 दिवस जेव्हा निफ्टी खाली होती, तेव्हा पोर्टफोलिओला एवढा इम्पॅक्ट येत नव्हता. हं, हं. फ्रायडेला तो मेजर इम्पॅक्ट दिसला. बरोबर. राइट. ओव्हरऑल काय वाटतं? ओके. लास्ट 2-3 मंथ्समध्ये काय तुमचा काय व्ह्यू होता? कसं चाललंय? नोव्हेंबरमध्ये सर एक बॉटम लावला होता. 23,200-300 च्या आसपास. बरोबर आहे. मे बी त्या सपोर्टवर येऊन पुढची मूव्हमेंट कळेल. ओके. ओव्हरऑल काय व्ह्यू? जसे न्यूज आर्टिकल्स सांगतात, की कन्झम्पशन कमी झालंय या फेस्टिव्ह सीझनचं. हो. ते जितकं एक्स्पेक्टेड होतं तितकं ॲक्चुअल कन्झम्पशन कमी आहे. बऱ्याच कंपन्यांनी रिपोर्ट केलेले आहेत ते. बरोबर आहे. त्याचा इम्पॅक्ट काही दिवस राहील. हं. आता बघू म्हणजे नवीन गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज वगैरे आपलं नाशिकचं तर मेट्रो आपलं नाशिकचं तर आय-टी पार्क सँक्शन झालेलं आहे. हं. बाकी बघू कुठे काय होतं. हं. राइट आहे. आलं तर बघता येईल. नाही ठीक आहे. आय-टी पार्क जरी झालं, तरी काही विशेष असं काही मेजरली अजून ते टर्न अराउंड तर नाही होणार आहे. इट्स टेक टाईम. नाही. हं. त्याला 3 वर्ष तरी मिनिमम जावे लागतील. हां, ते पण आहे आणि कंपन्या कुठल्या आहेत, कुठल्या टाईपच्या ते पण एक बघायला लागेल. बरोबर. आता बी-पी-ओ बेस्ड टाईप जर असतील, तर त्यांचं काही खूप मोठं काही असं हे नाही बुवा. हां, कंपन्यांना एक बेनिफिट फक्त एक राहील का कॉस्ट कमी राहील. हां, ॲक्चुअली मेन अट्रॅक्शन पॉइंट तोच असणार आहे. हं. पुणे आणि कंपन्यांची कॉस्ट. मुंबईसारख्या सिटीजमध्ये त्यांना ज्या लेव्हलचं रेंट पे करावं लागतंय, ट्रॅफिकला फेस करावं लागतंय. हं, तर त्यांना नाशिककडे मूव्ह करणं पार्शली का असेना, त्यांना फायदेशीर नक्कीच ठरेल. हं. आणि प्लस नाशिकमध्ये म्हणजे जे मुंबई आणि पुण्याचं पॅकेज असतं, हो, कॉस्ट त्याच्यापेक्षा ऑफ लिव्हिंग इन द सिटी, त्या हिशोबाने ते भरपूर मोठे-मोठे असतात. तेच बरं. पॅकेजेस पण त्यांचे नाशिकमध्ये कमी होतील. बरोबर आहे. म्हणजे कॉस्ट कट. कंपनीचं दोन्ही साइडने कॉस्ट कटिंग होऊन जातं. हं. कॉस्ट कटिंग नाही म्हणताय ना? प्रॉफिट मेकिंग होईल. प्रॉफिट मेकिंग वाटतं. बरोबर. हां, तर प्रॉफिट मेकिंग हा एक महत्त्वाचा भाग असतो. हं. येस. बाकीच्यांचा काय एक्सपिरियन्स लास्ट 3 to 4 मंथ्समध्ये?
मिक्स परफॉर्मन्स आहे. ओके. हां. काही डिमांडचे 2-3 स्टॉक. 3 साधारणतः टार्गेट हिट झाले डिमांड सप्लायचे. ग्रेट. आणि आय-एम-एचं तर कन्सोलिडेशन चालू आहे. ते सध्या तर आता रिसेंट पोर्टफोलिओ माझा तर लॉसमध्येच आहे. हं, हं, हं. 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 ओके. किती सायकल झाल्या त्याच्या? डिमांड सप्लायच्या का याच्या जर 5 एम-ए आय-एम-एच्या? निगेटिव्ह म्हणतोय आपण तर मग 5 एम-एच्याच विचारतो. पहिली एक सायकल म्हणायला लागेल ती. कारण की त्याच्या अगोदरची सायकल कमी इन्व्हेस्टमेंट होती. हं, 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 हं. हां, म्हणजे अजून सायकलला एकही सायकल कंप्लीट नाही बा थोडक्यात. हां, ओके. बरोबर. जसं आपण गोष्टी बोललो होतो का सायकल नंबर ऑफ फर्स्ट, सेकंड सायकल नंतर थोडासा इम्पॅक्ट चालू होतो ना? बरोबर. गुड मॉर्निंग. हां, तर ते सेकंड सायकल जेव्हा कंप्लीट व्हायला लागतात, तिथून पुढे टर्न अराउंड दिसायला लागतात मेजरली. हं, हं. हं, तर हे लक्षात ठेवायचं का ठीक आहे. हं. तो तर आहे मेन पार्ट आहे. सायकल जोपर्यंत कंप्लीट होत नाही, तोपर्यंत रिझल्ट दिसत नाही त्या लेव्हलचे एक्स्पेक्टेड. हो ना. हं. तर आता होतील. लेट्स सी. हं. ओव्हरऑल मागच्या 3-4 महिन्यात काय तुमच्या सगळ्यांचे एक्सपिरियन्स होते? काय वाटत होतं? कसं चाललं? काय लर्निंग झालं किंवा काय समजलं? अच्छा. काही लर्निंग झालं नाही का? हॅलो. हॅलो, बोला उमेशजी. हां, येतोय का आवाज? हो, येतोय. ओके. बोला. अ, लास्ट फ्यू मंथ्समध्ये थोडं वीक झालंय मार्केट. ते हं. सगळ्यांनाच माहिती आहे. पोर्टफोलिओ पण अं, बराच हे झालाय. काय निगेटिव्ह गेला? एक्झिट झालेत बरेच. निगेटिव्ह नाही झालाय अजून, पण ओके. एक्झिट झालेत बरेच. ओके, ओके. निगेटिव्ह तर आता शक्यता कमी आहे निगेटिव्ह व्हायची. हं, 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 हं. पण रिटर्न्स तेवढे एक्स्पेक्टेड तेवढे दिसत नाही. पण होईल पिकअप. आता स्टॉक स्पेसिफिक सगळं मूव्हमेंट आहे. सेक्टर स्पेसिफिक नाहीये मोस्टली. हं. तरी रिअल्टी आणि फार्मामध्ये चांगले हे होते. अपवर्ड मूव्हमेंट्स होत्या. हं. आणि आता इव्हेंट बेस्ड सगळे हे चालू आहे. बरोबर आहे. जर पोर्टफोलिओ निगेटिव्ह जाणार नाही, तर मग आपण असा काय विचार करतो खाली आलाय? मार्केटच खाली आल्यावर तर व्हॅल्युएशन कमी होणारच आहे ना? येस, राइट. हां, तर ते तर होत राहणार आहे. त्याच्यात काही शंकाच नाही आहे ना. ते फ्लक्च्युएशनमध्ये खालीवर होणार आहे. पण ॲक्चुअल काय आहे त्याच्यावरती फोकस करायला लागेल ना. आणि मार्केट 3-4 महिने झाले ज्या पद्धतीने वर्कआउट होतंय, मग आपलं आता जसं एक्झिट झालंय. एक्झिट झाल्यामुळे काय इफेक्ट मिळाला? सगळ्यात महत्त्वाचा इफेक्ट काय मिळाला? कॅपिटल जमा झाले आता. हां. कॅपिटल जमा झाले परत. हं. तर बिगेस्ट पॉइंट आहे ना, लोकांना कॅपिटल गोळा नाही करता येत ना. आपल्यापैकी किती लोकांचं कॅपिटल जमा झालेलं आहे? ओके, ओके. हां.
जर आपल्याकडे कॅपिटल आहे, तर मग आपल्याला घाबरण्यासारखं काही नाही आहे ना. आपण तिकडे का अटकतो असं. प्रॉब्लेम कुठे असतो जेव्हा कॅपिटल पण नाहीये. अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करता येणार नाही आपल्याला. तर त्यावेळेस फिअर फॅक्टर येतं. ऑल्वेज रिमेंबर. आणि जर आपल्याकडे कॅपिटल आहे, तर मग अपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्यासाठी आपलं बघितलं पाहिजेल आपण. कारण की जेव्हा मार्केट परत बाउन्स करेल, तर तेव्हा ते परत आपल्याला बेस्ट अपॉर्च्युनिटी हे मागचे, पुढचे हे सगळे रिटर्न तो जनरेट करून देणार आहे. प्रॉब्लेम कुठे असतो माहिती आहे का? कधी पण लक्षात ठेवा. लोकांकडे कॅपिटलच नसतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. अपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्यासाठी कॅपिटल नसतं. जर आपल्याकडे कॅपिटल आहे, तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडे किती पर्सेंट कॅपिटल आहे आजच्या डेटला? तुमच्या टोटल कॅपिटलचे किती कॅपिटल आहे आत्ता कॅशमध्ये हां? इन्व्हेस्टमेंट अमाउंट नाही बोलत मी. 50% आहे अल्मोस्ट. हां, ग्रेट. अल्मोस्ट 50%. 50% ग्रेट. हां, तर बेस्ट अपॉर्च्युनिटी 40%. हं. 40% ग्रेट. हां, तर हा साईन काय आहे आपल्यासाठीचा? तर जर आपल्याकडे कॅश जमा होते, तर याचा अर्थ काय होतोय? मार्केट अपॉर्च्युनिटी देणार आहेत. हां, तर भविष्यात पुढे चांगल्या अपॉर्च्युनिटी ग्रॅब होणार आहे. आता तुम्ही सगळ्यांनीच मागच्या काही वर्षात 2-3 वर्षात जे काही मार्केट बघितलं, त्यावेळेस तुमच्याकडे एवढी कॅश जमा होत होती का बघा बरं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. कॅशच नव्हती कोणाकडे, ॲज नाही. पर माय नॉलेज. सगळे नव्हती. इन्व्हेस्टमेंट होते. येस, बोला, बोला. नाही कॅश नव्हती. त्यावेळेस कॅश कमी काही पडायची. हां, कॅश काही कंटिन्यू स्टॉक्समधनं ॲड बळजबरी करावी पैसे लागत काढावे होती. लागत होते. वन बाय वन बोलले तर बरं. अमित बोलून घे. हं, कॅश कंटिन्यू ॲड करावी लागायची सर. कॅशच नव्हती म्हणजे. कंटिन्यू ॲड करावी लागत होती. हां. कॅपिटलच राहत नव्हतं. शॉर्टेज व्हायची कॅश. हां, हं. राइट आहे. ग्रेट. येस, अक्षय. कॅश जमा नसल्यामुळे बऱ्याच वेळेस असं व्हायचं, की काही स्टॉक्समधनं जे मूव्ह हं. करत नाहीयेत, त्यातनं थोडे-थोडे पार्शली विथड्रॉ करून घ्यायचो हं, हं, हं. आणि काही कॅपिटल असेल तर ते स्वतः त्याच्यामध्ये अजून नवीन इनपुट टाकायचो. ओके. अं, बढिया. ग्रेट. हां, तर याचा अर्थ काय झाला, की आपण फुल्ली ऑक्युपाईड झालो होतो. आपलं पूर्ण कॅपिटल यूज होत होतं. जेव्हा मार्केट अपसाईड चालू होती तेव्हा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. जर आपण ती जर ऑक्युपाईड होतोय याचा अर्थ काय झालेला होता मेजरली, तर मार्केट तेजीत होतं. आता आपल्याकडे जर कॅश जमा झालेली आहे, तर मीनिंग काय होतंय, की खाली अपॉर्च्युनिटी भेटणार आहे. करंट लेव्हलला अपॉर्च्युनिटी नाहीये. आपल्या ज्या सिस्टम्स आहे किंवा आपण ज्या काम करतोय ज्या प्रोसेसवरती. तर एक गोष्ट लक्षात घ्या, की तुमच्याकडे जेव्हा मार्केट खाली येणार आहे, तर त्यावेळेस तुमच्याकडे ऑटो कॅश जमा झाली पाहिजे. ती आत्ता आपल्याकडे होते. जर 50, 70, 80% जर आपल्याकडे कॅश जमा होते, तर याचा अर्थ काय होतो का बिग अपॉर्च्युनिटीचं वेट करायचं आहे आपल्याला. सगळ्यांकडेच चांगले कॅश असणार आहे डेफिनेटली. एवढं तर 100% कारण की माझ्याकडे पण निअर अबाउट 70% च्या आसपास कॅश जमा होऊन गेलेली आहे. हां, 70% कॅश इट्स टू बिग अमाउंट असते. हां, तर याचा अर्थ काय होतो, का जर तुम्हाला ही सायकल तुम्ही आता बघितली आहे, राइट आहे? जेव्हा पूर्ण ऑक्युपाईड झाले तेव्हा आणि जेव्हा परत ते कॅश परत जमा झाली ती पण. तर तुमच्याकडे दोन्हीही एक्सपिरियन्स आत्ता आहेत. राइट आहे? तर काय याचा इफेक्ट बघायला मिळणार आहे, का खालच्या अपॉर्च्युनिटी खूप चांगल्या भेटणार आहे. पण याच्यासाठी एकच गोष्ट लागणार आहे, का आपण स्टडी करणं. प्रोसेस ड्रिव्हन काम करणं. जर प्रोसेस ड्रिव्हन केल्यामुळे कॅश जमा होते आणि बेस्ट अपॉर्च्युनिटी भेटणार आहे, तर आपण त्या गोष्टीची तयारीत आहोत का? सगळेजण. कारण की तुमच्या ज्या स्टडी आहे किंवा जो काही तुम्ही शेअरिंग करतात आहे काही लोकं, तर त्यांना ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येणार आहे. लक्षात ठेवा. आपल्या फक्त डोक्यात असलेली थॉट प्रोसेस किंवा मग त्या गोष्टींचा फक्त विचार करणं, त्यातून अपॉर्च्युनिटी ग्रॅब नाही होणार आहे. कारण की वेळेवरती काही गोष्टी करता येत नाही. तर तुमचं पोस्टिंग जितकं आता तुम्ही वाढवणार, तर तुम्हाला बेस्ट अपॉर्च्युनिटी कारण काय होतं, तुम्ही आजपासून जरी पोस्टिंग चालू केलं, तरी ते तुम्हाला काय लगेच
मेंटली आपण प्रिपेअर होत नाही ती कॅश युटिलाइज करायला. ऑल्वेज रिमेंबर. तर प्रॅक्टिस चालू ठेवा, चालू करा रिटर्न. जेणेकरून तुम्हाला एक चांगला क्लॅरिटी येईल का मार्केट ड्रिव्हन कसं आहे, कसं चाललंय, कसं वर्कआउट होतंय आणि ह्या गोष्टी फक्त प्रॅक्टिसने येणार आहे. ते समजतंय? करंट स्टेटसनुसार तुम्हाला काय वाटतं ओव्हरऑल? मार्केट अजून खाली जाणार आहे. ओके. निफ्टी 50च्या चार्ट प्रमाणे. हं. ओके. ग्रेट. अजून? एफएमसीजी इंडेक्स 5% चे डाउन साइड दाखवतात निफ्टी. हां. 4 to 5% डाउन साइड दाखवतात निफ्टी. हं, तिथून सपोर्ट मिळू शकतो. हं. बरोबर आहे. आणि काही सेक्टर आहेत, आयटी सेक्टर झालं, हं, फायनान्शियल, हे 2 सेक्टर स्ट्राँग दिसतायत. एफएमसीजी डिमांड जवळ दिसतंय. हं. डिमांडला बुलिश झालेलं आहे आणि फार्मा पण सपोर्टला आहे. बुलिश ट्रेंड चालू आहे त्याचा. राइट आहे. बढिया. हं. तर मार्केटमध्ये ट्रेंड अजून जर करेक्शनचं आहे ते, हे जसं आपण म्हणतो ते सगळेजण. जर बोलतोय तर याचा मीनिंग काय येतं? का अपॉर्च्युनिटी ग्रॅब होणार आहे. तर मग आपला थॉट प्रोसेस आता कसा वर्कआउट करतोय आपण? माझा पोर्टफोलिओ निगेटिव्ह आहे किंवा मला रिटर्न जनरेट होत नाहीये. आपण अपॉर्च्युनिटी थॉट नाही करत आहे ना? या मीनिंगमध्ये न करावं. तर बेस्ट वे काय आहे? करंट सिनेरिओ काय आहे आणि मला बेस्ट अपॉर्च्युनिटी कशा मिळू शकतात ते. कारण की तुम्ही सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलेला असेल, का जेव्हा मार्केट बाउन्स करतं, तेव्हा तुम्हाला ह्यूज रिटर्न जनरेट करून देतं. राइट आहे? तर हे ह्यूज रिटर्न जेव्हा जनरेट होणार आहे, हे जर आपल्याला माहिती आहे, तर मग आत्ता आपल्याला या गोष्टी बघायला लागणार का मार्केट कसं चाललंय आणि त्याचा स्टडी आपण कसा करतोय. राइट आहे? तर इंडियन मार्केट्समध्ये काय झालंय, की एक्सचेंजेस NSE, BSEचे आपले. मार्केटचे जे मेजर इंडायसेस आहेत, ते कुठले आहे? निफ्टी 50 आणि सेन्सेक्स आहे. राइट आहे? हां. निफ्टी 50 अजून जर करेक्शन असणार आहे, हे जर आपल्याला ओव्हरऑल दिसतंय, तर इथून 4-5% आहे. तर त्याच्याबरोबर स्टॉक्स तर मेजरली तुटणारच आहे. जर इंडेक्स थोडा जरी तुटला ना, तर स्टॉक्स त्याच्यापेक्षा जास्त तुटतात. त्याच्यातल्या त्याच्यात कुठल्या याच्यातले सेक्टरचे तुटतात ते किंवा कुठल्या टाईपचे तुटतात, तर स्मॉल कॅप, मिड कॅप हे मेजरली करेक्शनमध्ये असतात ते. आता जर मेजरली करेक्शनमध्ये असणार आहे, तर त्यांच्यामध्ये मोमेंटम खूप मोठ्या प्रमाणात होतं डाउन साइड. नंतर मार्केट कॅपिटलायझेशन हे खूप कमी झालंय कंपॅरेटिव्हली इंडियन मार्केटचं. त्यानंतर रिसेंट ट्रेंड जर बघितला, तर सेन्सेक्स हा 78,000च्या आसपास आलेला आहे. एक टॉपपासून एक नियर अबाउट 10% 12% करेक्शन्स याच्यात आपण आत्ता बघतोय. राइट आहे. टॉप परफॉर्मन्समध्ये आय-टी आणि फार्मास्युटिकल. मागच्या 3 महिन्यामध्ये हे जरा टॉप परफॉर्मिंगमध्ये हे दोन्ही सेक्टर्स येऊ राहिलेले आहेत ते. आणि जेव्हा पण मार्केट करेक्शन्स होतात, तर त्याच्यामध्ये आय-टी आणि फार्मास्युटिकल हे सेक्टर बऱ्यापैकी चालतात. आय-टी त्यातल्या त्यात खूप चांगलं चालतंय. जसं आता रिसेंटली जर बघितलं आपण, तर यूएस इलेक्शन झाले. तर डेफिनेटली यूएस इलेक्शन झाले, तर इंडियन इकॉनॉमीसाठी ते चांगलं आहे का? तर लेट्स वेट अँड वॉचमध्ये येणार आहे. त्याचं रिझन का बरं आहे? कारण की ट्रम्प जेव्हा आलेले आहेत, तर ते इंडियन किंवा एशियन मार्केटसाठी सुटेबल व्यक्ती आहेत का? नाही. त्यांच्या पॉलिसी डिफरंट आहे. ते जे त्यांचं मागचं जर वर्किंग स्टाईल जर बघितली मागच्या पिरियडमधले, तर ते फक्त त्यांच्या यूएस रिलेटेड गोष्टींवरती ते फोकस करतात आहे. तिथे त्यांच्या डेव्हलपमेंटबद्दल काम करतात आहे. जसं सगळ्यात तुम्ही जर गेले, तर Googleला जरी सर्च केलं, चायना ट्रेड वॉर म्हणून, तर तुम्हाला खूप मोठ्या गोष्टी बघायला मिळतील. तर हे लोकांनी कसं वर्किंग केलं होतं. चायनाचं जे डंपिंग किंवा चायनाच्या ज्या डेव्हलपमेंट्स होत्या, त्या कशा थांबल्या होत्या. त्याचा इम्पॅक्ट आपल्या इंडियन इकॉनॉमीवरती पण खूप मोठ्या प्रमाणात झालेला होता. आणि त्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतो. जसं
2014 पासून 2018 पर्यंत मार्केट एक साइडवेज मार्केट होतं. इंडेक्स. पण त्यावेळेस पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होते, का सेक्टर किंवा मग स्पेसिफिक स्टॉक्स हे चांगलं वर्कआउट होत होतं त्यावेळेस. तर आत्ताही तो आपल्याला कदाचित तो मोमेंटम बघायला मिळू शकतो. डेफिनेटली त्यावेळेसच्या इंडियन इकॉनॉमी आणि आजच्या इंडियन इकॉनॉमीमध्ये थोडा फरक आहे ते डेफिनेटली. बट त्याचा कुठे ना कुठेतरी यूएसचा आपल्यावरती इम्पॅक्ट येणार आहे. एशियन मार्केट्सवरती डेफिनेटली येणार. त्यातल्या त्यात आपल्यावरती पण बघायला मिळू शकतोय. तर ही गोष्ट पण आपल्याला थोडीशी ग्लोबली विचार करायला लावणारी आहेच करंट सिच्युएशन. अंडर परफॉर्मिंगमध्ये कुठले सेक्टर्स आहे? रिअल इस्टेट आहे, कन्झ्युमर ड्युरेबल आहे. का हे परफॉर्म नाही करत आहे हे सेक्टर. जे लोकं रिअल इस्टेटमध्ये होते, तर त्यांनी जर बघितलं असेल, तर 2016 पासून तर 2020 कोव्हिडच्या पहिलेपर्यंत हे सेक्टर थोडं निगेटिव्ह होतं. थोडं म्हणण्यापेक्षा मेजरली आपल्या इथले पण लोकल बरेचसे मोठे प्लेयर्स होते, ते अडचणीत आले होते रिअल इस्टेट सेक्टरमध्ये. खूप सारे कंपन्या ज्या होत्या त्यांनी एक्झिट केलं होतं. राईट आहे. हां. तर याचा कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट आपल्याला परत फ्युचरमध्ये बघायला मिळणार आहे ते. तर ही जी गोष्ट आहे ती ही लक्षात ठेवायला लागेल का हे कुठले सेक्टर चालू शकतात ते. जेव्हा मार्केट खराब होतं तेव्हा रिअल इस्टेट हे सेक्टर खराब होतं. ऑल्वेज रिमेंबर. तुम्हाला आत्ता फिजिकली कदाचित काही गोष्टींना दिसत नसणार आहे. तुम्हाला वाटेल का हे आत्ता काय चाललंय बुवा? रिअल इस्टेटमध्ये तर चांगला परफॉर्मन्स दिसतोय, चांगले रेट वाढताना दिसताय. बट ऑल्वेज रिमेंबर इन स्टॉक मार्केट हे फ्युचर ड्रिव्हन असतं. ते करंट स्टेटसला धरून नाही चालत आहे. ते फ्युचरमध्ये काय घडू शकतंय हे बघायला मिळतं. याचं बेस्ट एक्झाम्पल जर बघायचं असेल तर आपण जेव्हा बघितलं का कोव्हिडमध्ये ज्या दिवशी लॉकडाऊन फर्स्ट टाईम लागलं 22 मार्चला, तेव्हा काय झालं होतं तिथून मार्केट यू टर्न केला होता आणि त्याच्या पहिले मार्केट पडलेलं होतं आणि पूर्ण कोव्हिड काळामध्ये स्टॉक मार्केट हे अप साइडला जात होतं. लक्षात ठेवा. कारण की ते फ्युचरचा विचार करतं, करंट गोष्टींचा विचार करत नसतं. आणि आपण सध्या करंट स्टेटस जर बघितलं, तर रिअल इस्टेटमध्ये इथे तेजी दिसते. पण जर स्टॉक मार्केटमध्ये जर बघितलं, तर त्या हिशोबाची तेजी नाही दिसत आहे. तर हे सेक्टर पुढे जाऊन कदाचित आपल्याला स्लो डाऊन होईल, करेक्शन्स होतील, असं काही गोष्टी बघायला मिळू शकतात. जेव्हा इकॉनॉमी ग्रो करत नाही, त्यावेळेस सगळ्यात पहिला इफेक्ट या सेक्टरवरती आपल्याला बघायला मिळतो. त्या रिलेटेड गोष्टींवरती बघायला मिळतो. व्होलॅटिलिटी थोडीशी ग्लोबली जी आहेत, ती थोडीशी अनक्लिअर आहे. फिअर फॅक्टर कुठे ना कुठेतरी येत आहे. इन्फ्लेशन हा पार्ट पण होता. त्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्याला पुढे बघायला पण मिळणार आहे ते. त्याच्यामुळे व्होलॅटिलिटी खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे. डायरेक्शन्स थोडेसे चेंज झालेले दिसतात आहे मार्केटचा. जी तेजी कुठेतरी चालू होती मार्केटमध्ये, तिला कुठेतरी स्लो डाऊन आत्ता आपल्याला बघायला मिळालेलं आहे. मागच्या 2-2.5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अपसाईड आपण बघितलेली आहे. तर तिचा कुठे ना कुठेतरी आता थोडा स्लो डाऊन येत आलेला आहे ते. त्यामुळे व्होलॅटिलिटी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जसं आपल्याकडे एक गोष्ट काही बोलल्या जातात, एफ-आयज, डी-आयज बद्दलच्या. तर त्या पण तुम्ही ऑब्झर्व्ह करा. न्यूजमध्ये काय चालू आहे, काय बोलतात ते, काय डिस्कशन्स होतात. तर ह्या पण गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन समजतील. मायक्रो इकॉनॉमी जर बघितलं तर जी-डी-पीची ग्रोथ जी आहे, ती क्वार्टर 2 ची आत्ता जर बघितली तर 6.7 आहे, जी कुठे ना कुठेतरी थोडी स्लो झालेली आहे. याचा इम्पॅक्ट पण स्टॉक मार्केटवर बघायला मिळतो. जी-डी-पी हा मोस्ट इम्पोर्टंट पार्ट आहे. जर ग्रोथ थांबली, तर त्या कुठे कंपन्यांच्या ग्रोथमध्ये पण आपल्याला पुढे जाऊन स्लो डाऊन बघायला मिळू शकतोय. तर ग्रोथ मोस्ट इम्पोर्टंट पार्ट असतो कुठल्याही इकॉनॉमीचा. इन्फ्लेशन थोडं कंट्रोलमध्ये दिसतं तर आहे ते. बट लेट्स सी अजून काय होऊ शकतं. कारण काय होतं, इन्फ्लेशन हे फक्त आपण वन साइड बघतोय, जे एस्टिमेटेड असतात ते. बट जिथे कॅश अँडच्या गोष्टी घडतात आहेत, ते सेक्टरमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात आपल्याला महागाई दिसते आहे. त्याच्यामुळं इन्फ्लेशन ॲज सच खूप कमी झालेलं आहे असं होत नाहीये. तर याचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतोय ओव्हरऑल सेक्टर वाईज जर बघितला तर. आणि या गोष्टींचा इम्पॅक्ट जर आपल्याला कदाचित फ्युचरमध्ये पण बघायला मिळू शकतो. आर-बी-आय पॉलिसी ही कॉशियस आहे, तर पोटेन्शियल रेट कट जे आहे ते एक्स्पेक्टेड आहेत. तर 2025 मध्ये पुढच्या वर्षी 1 किंवा 2 रेट कट आपल्याला बघायला मिळू शकतात आहे. जर रेट कट झाले पुढच्या वर्षात, तर थोड्याफार प्रमाणात आपल्याला एक तेजी बघायला मिळू शकते आणि रेट कट ॲज सच
लगेच काही बघायला त्याचा इम्पॅक्ट लगेच येत नसतो. तर त्याच्या पहिले बऱ्याचशा गोष्टी घडामोडी होऊन गेलेल्या असतात. तर कॉशियस आहे ते आर-बी-आयच्या पॉलिसीचा. तो एक इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळू शकतोय. स्टेबल रुपीज जो आहे ते, तो कुठे ना कुठेतरी आपल्याला एक चांगल्या गोष्टी सांगतोय. कारण की का तर इंडियामध्ये रिझर्व्ह चांगले फॉरेक्स रिझर्व्ह जे आहे ते चांगल्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्याच्यामुळे तो एक सपोर्टिव्ह एक टास्क आहे आपल्याला. एक चांगली गोष्ट घडते आहे तिथे. तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसते? हो, दिसते. ओके. हो. एक हं. हां, मार्केट जे आहे ते मूव्ह करण्यासाठीच्या काही मेजर गोष्टी येतात कुठल्याही कंपनीच्या. त्या म्हणजे असतात डोमेस्टिक अर्निंग, ग्रोथ, गव्हर्नमेंट पॉलिसी. आत्ता सध्या जर तुम्ही जर बघितलं तर खूप साऱ्या सेक्टरला गव्हर्नमेंट पॉलिसींचा इम्पॅक्ट होताना दिसणार आहे. राईट आहे? हां, तर हे चेंजेस तुम्ही बघत असणार आहे. तर गव्हर्नमेंट पॉलिसी ह्या खूप मॅटर करतात कुठल्याही सेक्टरला. अर्निंग प्रत्येक जे कंपन्यांचे अर्निंग आहे, जर तुम्ही बघितलंय, तर तुम्हाला लक्षात येईल का कुठल्या कंपन्यांमध्ये अर्निंग होताना दिसणार आहे. अर्निंग डेफिनेटली कुठल्याही स्टॉकसाठी मेजर असतं. तर अर्निंग डेफिनेटली बघा. तुम्हाला प्रॉफिट चेक करा. खूप असं मेजरली काही नसतं. तर खूप स्टडी करायचं. तुम्हाला जो बेसिक स्टडी आपण शिकलेलो आहे ते अर्निंगचा पण, तेवढाच मोर दॅन इनफ आहे कुठल्याही स्टॉकसाठी. ते तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकवून जातात. तर कुठला स्टॉक परचेस करायचा असतो, कसं सिलेक्शन करायचं हे तर माहितीच आहे तुम्हाला. बट अर्निंगचा इम्पॅक्ट तुम्हाला तो बघायला मिळणार आहे. अर्निंग कमी होतंय तर करेक्शन्स अजूनही पेंडिंग आहेत ते. ही सिंपल क्लिअरिटी आहे. कुठल्याही स्टॉक्समध्ये काम करताना. ग्लोबल एफ-आयज आणि चं जर बघितलं, तर सेलिंग चालू आहे सध्याच्या करंट सिच्युएशनला. जसं आपल्याकडे बोललं जात होतं, का डी-आयज जे आपले इन्स्टिट्यूशनल आहे ते डोमेस्टिक म्युच्युअल फंड म्हणा, एल-आय-सी म्हणा, हे मार्केटसाठी खूप चांगलं आहे. आपल्याला एफ-आयची गरज नाही. असं तुम्ही न्यूजमध्ये बऱ्याच वेळा ऐकलं असणार आहे. राईट आहे? बट करंट सिच्युएशनला काय दिसतंय? एफ-आयच्याच गोष्टी बोलल्या जातात. एफ-आयने एवढा माल विकलाय, 1 बिलियन विकले. ह्या अशा गोष्टी चालू आहे. हां. का बरं अचानक हे लोकं परत एफ-आयसकडे वळतात आहे? न्यूजमध्ये जरी बघितलं तर. त्याचं कारण आहे. कारण की वर्ल्डमध्ये हे लोकं मार्केट डॉमिनेट करतात. स्मार्ट मनी जिथे असतो, स्मार्ट मनी हे यांच्याकडेच आहे आणि ह्यूज प्रमाणात आहे. प्रत्येक वेळेस डोमेस्टिक हे एक लेव्हलपर्यंत असतं. पण एफ-आयज डेफिनेटली की पॉइंट्स असतात कुठल्याही इकॉनॉमीला. जसं आपण बघितलं होतं कमोडिटी प्राइजेसमध्ये बघितलं होतं. कमोडिटीमध्ये काय बघितलं होतं? गोल्ड आणि सिल्वरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण बघितलं होतं. राईट आहे? अपसाईड आपण बघितली होती. त्याचं रिझन काय होतं? तर रिसेशन हा एक पार्ट खूप मेजरली आहे ते, तर ज्याच्याविषयी लोकं बोललेच नाहीये. इंडियामध्ये तो अजून जाणवला नाहीये किंवा शो नाही झालेला आहे कंपॅरेटिव्हली त्या लेव्हलला. कारण की इंडियामध्ये पण प्रॉब्लेम कुठे आलेला होता? मेजरली नोकऱ्याच नाहीये. एम्प्लॉयमेंटच क्रिएट होत नाहीये ना. मेजर गोष्ट आहे. तर कुठे ना कुठेतरी तो कन्सर्न आहे ते आत्ताही. तर त्याचा इम्पॅक्ट आपण बघत आहोत आहे. हां, डेफिनेटली स्किल वर्कर कमी आहे आणि ज्या कंपन्या स्किल वर्करवरती काम करतात आहेत, त्यांच्या ग्रोथमध्ये चेंजेस आपण बघत असतो. की सेक्टर आपण जसं बघितलं टॉप परफॉर्मिंगमध्ये आय-टी आहे, फार्मास्युटिकल्स आहे, राईट आहे? हां, अंडर परफॉर्मिंगमध्ये काय बघितलं? रिअल इस्टेट आहे, कन्झ्युमर ड्युरेबल आहे. हां, इमर्जिंग अपॉर्च्युनिटीज कुठे असू शकतात ते? ई-व्हीज, एआय टेक्नॉलॉजी, डिजिटल पेमेंट, पेटीएम जस्ट एक्झाम्पल, राईट आहे? हां. तर डिजिटल रिलेटेड ज्या कंपन्या आहे ना, त्या तुम्ही बघितल्या तर तुम्हाला बघायला मिळेल. एआय टेक्नॉलॉजीवाल्याच कंपन्यांमध्ये इतकी ग्रोथ ॲज सच लगेच दिसून नाही येणार आहे. ई-व्हीजमध्ये आता जसं ई-व्हीचा रिसेंटली आपण जर बघितलं, तर एक्साईडला कोणाच्या ऑर्डर मिळाली आहे माहिती आहे ना? Hyundai. Hyundai. हां, हं. तर Hyundaiचे आज काय होणार आहे, एक्साईडमध्ये ज्या बॅटरीज क्रिएट होणार आहे, ज्या बनणार आहे, त्या डायरेक्टली आता Hyundaiला जाणार आहे. हां, तर इनडायरेक्ट सेल्स जो आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. राईट आहे? तर ही एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघा, कशा पद्धतीने होऊ शकते.
बट मध्ये जर करेक्शन होणार असेल, तर त्याचा इम्पॅक्ट यांच्यावरती पण येणार आहे भविष्यात. राईट आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला ऑब्झर्व्ह करायच्या आहे. का EVजमध्ये कसं आहे, बॅटरीज लागणार आहे, तर बॅटरी कोणाला लागणार आहे? आता Hyundai एक इलेक्ट्रिक व्हेइकल आहेत का? हॅलो. नाही, नाही लॉन्चच आहे. आहे नाही सर. अजून लॉन्चच झाली नाही काही. हां. तर मग ह्या गोष्टी पण आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. तर यांना मिळालं तर मिळाले तर आहे ऑर्डर, बट यांच्याकडे EVज आहे का त्या लेव्हलचा? राईट आहे. तर अपॉर्च्युनिटी कशा बघायच्या ह्या सिम्प्लिफाय तुम्ही जर करणार, तर ते बघायला पाहिजे. आपण जसं याच्याविषयी एक्साईड आपण खूप खालच्या लेव्हलला बायिंग केलेलं आहे. आठवतंय कोणाला? काय रेटला बायिंग केलंय एक्साईड इंडस्ट्री? वन 147 वगैरे. 148 ला घेतलं होतं. हां. आणि आज काय आहे माहिती आहे? पोर्टफोलिओ तुम्ही चेक करत नाही याचा अर्थ. 126. हं. हां. तर निअर अबाउट 130-140% आहे जवळ आहे. बरोबर आहे? का हं. 200% च्या जवळ आहे? 185% च्या आसपास आहे ना? राईट आहे? 15 त्रिक 45, 450 बरोबर? 120 चालू आहे. हं. तर 180-190% चे आपण रिझल्ट बघतोय. आणि हां, सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची. जेव्हा पण चांगल्या न्यूज येतात त्या टॉपला येतात. आणि सगळ्या खराब न्यूज कुठे भेटतात तुम्हाला? बॉटमला. हा सगळ्यात की पॉइंट आहे कुठल्याही गोष्टीचा जर बघायचा असेल तर. समजतंय? हां. तर अपॉर्च्युनिटी ग्रॅब करणं शिका. चांगल्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहेतच आहे. याचा इम्पॅक्ट तुम्ही भविष्यात पण बघणारच आहे. राईट आहे. हां. सिंपल शॉर्ट टर्ममध्ये मोमेंटम सेक्टर बघा कुठले आहे ते. अर्निंग ड्रिव्हन स्टॉक बघा. जेणेकरून तुम्हाला एक चांगल्या अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येणार आहे. लाँग टर्म व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग जसं आपण करतोच आहे, चांगल्या पद्धतीने, राईट आहे. म्हणजे तुमचे म्युच्युअल फंडच्या SIPs असतील, त्या थोड्याशा वाढवल्या तरी चालतील आत्ता. कारण की करेक्शनमध्ये चांगलं बायिंग होऊ शकतं ते. किंवा तुमच्याकडे कॅश असेल, तर ती थोडीशी अलोकेशनला चालू करणे हळू राईट आहे. रिस्क मॅनेजमेंट आणि डायव्हर्सिफिकेशन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे इथं. आणि स्टॉप लॉस हा डिसिप्लिननी वापरलाच पाहिजेल आहे. तरच ते पोर्टफोलिओ पुढे भविष्यात चांगले ग्रो होणार आहे. करंट सिच्युएशनला धरून वर्कआउट करू नका. फ्युचरवरती काम करा. फ्युचरमध्ये खूप चांगलं रिटर्न बघायला मिळू शकतात ते. आपण कदाचित आज 30% 40% चे रिटर्न कदाचित शॉर्ट टर्ममध्ये दिसणार नाही. बट लाँग टर्ममध्ये हेच रिटर्न आपल्याला आफ्टर जेव्हा करेक्शन कुठे ना कुठेतरी थांबेल, तर त्यावेळेस तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटी देऊन ते 70-80% पर्यंत पण ते तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. का? तर आपली जी बायिंग असू शकते, ही खालच्या लेव्हलला असेल आणि तिथून पुढे मग एक मोठ्या अपॉर्च्युनिटी आपण चांगलं रिटर्न तिथे जनरेट होऊ शकतात ते. लाँग टर्मच्या हिशोबाने पण. कळलं? तर स्टॉप लॉस हा डेफिनेटली वापरा. विदाऊट रिस्क मॅनेजमेंट काम करू नका. आणि डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा. तेजीच्या मार्केटमध्ये काही वाटत नाही, पण मंदीच्या मार्केटमध्ये स्टॉप लॉस खूप महत्त्वाचा असतो. जो कॅपिटल प्रोटेक्शनला मदत करतो. सगळ्यात महत्त्वाचं आणि कॅपिटल आपल्याकडे ह्यूज प्रमाणात राहतं. हां. जसं आपल्याकडे आता सध्या काय चालू आहे? इन्फ्लेशन आणि इलेक्शन ह्या 2 मेजर गोष्टी आपल्याकडे अजूनही स्टेबल नाही आहे. राईट आहे? तर ह्या मेजर गोष्टी असल्यामुळे इलेक्शनचा इफेक्ट जसं आता आपल्याकडे महाराष्ट्रात बघितलं आपण किंवा मग भारतात पण बघितलं. पूर्ण जर बघितलं, इलेक्शन्समध्ये खूप साऱ्या गोष्टींचे चॅलेंजेस आहेत ते. जस्ट एक्झाम्पल आता करंटली महाराष्ट्रात जर बघितलं, तर लाडकी बहीण योजना वगैरे. राईट आहे? हां.
पण त्याचा पण इम्पॅक्ट आता बघायला मिळणार आहे पुढे जाऊन. त्याचा कुठे ना कुठेतरी गव्हर्नमेंटला कालच आर-बी-आयने डिक्लेरेशनमध्ये सांगितलं. तुम्ही ऐकलं का नाही माहीत नाही मला. पण आर-बी-आयने सगळ्याच स्टेटला सांगितलंय, तर तुम्ही तुमचे रिझर्व्ह चेक करा एकदा. अननेसेसरीली गोष्टी तुमच्या कमिटमेंट करू नका. जेणेकरून तुमचं स्टेट हे मेजरली प्रॉब्लेममध्ये येऊ शकते. हां. तर ही जी गोष्ट आहे ते, याचा इम्पॅक्ट आपल्याला भविष्यात कदाचित बघायला पण मिळू शकतो. स्टेट असो, नाहीतर सेंट्रल गव्हर्नमेंट असो, यांचा इम्पॅक्ट आपल्याला पुढे जाऊन भविष्यात बघायला मिळणार आहे. तर ही कुठेतरी एक अनसर्टनिटी हा एक चॅलेंज होणार आहे, रिस्क होणार आहे ही. ग्लोबल जर बघितलं तर फेड रेट हाईक किंवा मग कमी करणे, या गोष्टी कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट होणार आहे. फेडने जर रेट वाढवले परत, जर हाईक केली, तर याचा इम्पॅक्ट इंडियन इकॉनॉमीला किंवा वर्ल्ड इकॉनॉमीला हा खराब होतो. का तर त्यांचे इंटरेस्ट रेट वाढले तर आपल्याकडचा जो काही मेजरली इन्व्हेस्टेड अमाउंट आहे, ही परत बाहेर निघून जाते. जी 2000 आम्ही 2011 पासून तर 2018 पर्यंतच्या टाईम पिरियडमध्ये बघत होतो. तर रेट कट ज्यावेळेस तिथे होत होते, तेव्हा तिकडून पैसा आपल्याकडे येत होता आणि जेव्हा रेट हाईक व्हायला लागली, तर आपल्याकडचा पैसा तिकडे जायला लागला होता. तर हा कुठे ना कुठेतरी त्या सप्लाय चेनचा डिस्टर्बन्स चालू होतो. हां, तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळू शकतो. हां, तर आता जर बघितलं तर आउटलुक थोडासा जो आहे, तो कॉशियस लेव्हलचा आहे ते. कुठे ना कुठेतरी एक चांगलं सेक्टर हे बघितले पाहिजेले. अपॉर्च्युनिटी फाइंड आउट केल्या पाहिजेले. प्रोसेस ड्रिव्हन हे वर्कआउट केलं पाहिजेले. लक्षात ठेवा. विदाऊट प्रोसेस ड्रिव्हन करणार तर तुम्हाला कुठे ना कुठे मार्केटमध्ये आपल्याला रिस्क ही एक वाढू शकते. ओके. हां. तर मॉडरेट ग्रोथ एक्सपेक्टेड आहे 2025 मध्ये. असं खूप काही मोठ्या प्रमाणात एक्सपेक्टेड ग्रोथ नाही आहे. तर जी सेन्सेक्स असेल, निफ्टी असेल, यांच्यात 9 to 10% पर्यंत आपण एक्स्पेक्टेशन्स करू शकतोय अपसाईडमध्ये. त्यामुळे जिथे पण बॉटम आउट किंवा जिथे असं वाटेल की इथे एक चांगला अपॉर्च्युनिटी ग्रॅब होतात आहे किंवा मार्केटने चांगला एक सपोर्ट घेतला आहे. तर तिथून आपल्याला एक बाउन्स बॅक डेफिनेटली बघायला मिळणार आहे पुढच्या 2025 मध्ये. तर हा पण 9 to 10% चा असेल. जर इंडेक्स 9 to 10% चाललं, तर लक्षात ठेवायचं स्टॉक्स त्याच्यापेक्षा जास्त चांगलं चालतात. ऑल्वेज रिमेंबर. तेजीमध्ये पण आणि मंदीमध्ये पण. हां. तर ही एक गोष्टीची क्लिअरिटी डेफिनेटली ठेवा. का मार्केटमध्ये जे काही पुढे जाऊन अपॉर्च्युनिटी मिळणार आहे, तर त्या बेस्ट अपॉर्च्युनिटी आपल्याला ग्रॅब करता येऊ शकतात. गुड. काही क्वेश्चन कोणाचे? हॅलो. सर आता आपण असं जसं म्हणतो का एखादं सेक्टर फार्मा आहे किंवा आय-टी, तर हं. त्या रिलेटेड स्टॉक पिक करायचे का आपण बाकी सेक्टरमध्ये पण काही स्पेसिफिक स्टॉक पिक करू शकतो? नाही, आपण बघू शकतो ना, बाकीचेही सेक्टर बघू शकतो. असं काही नाही की नाही. पण त्याच्यासाठी आपल्या प्रोसेस आहेतच आहे ना. कारण की प्रत्येक सेक्टरमध्ये पण काही कंपन्या असतात, ज्या पहिले चाललेल्या नसतात. अचानक काही मोमेंटम त्यांच्यात होतात किंवा ते एक्सपान्शन करतात. तर त्यावेळेस त्याच्यात पण अपॉर्च्युनिटी बघायला मिळते आपल्याला. कारण डिफेन्स सेक्टर आहे त्याच्यामध्ये पण किंवा रेल्वेज आहे त्याच्यामध्ये जेवढं अलोकेशन झालं होतं त्याचे 30-40% अजूनपर्यंत गव्हर्नमेंटनी स्पेंडिंग केलेलं आहे. हो, असं त्या प्रत्येक त्या केसमध्ये कसं आहे? ते नाही असं सेक्टरमध्ये तर अजून नाहीये नाहीये ना. अपॉर्च्युनिटी. सेक्टरमध्ये जरी नसलं, पण स्टॉक स्पेसिफिक चालू शकतात आहे ना, आपण आत्ता जसं बोललो होतो. प्रत्येक वेळेस सेक्टर चालेल असं नसतं. पण त्या सेक्टरमधले काही स्टॉक्स असतात जे परफॉर्म नसतात केलेले किंवा त्यांच्या स्पेसिफिक कंपनीला काही अपॉर्च्युनिटी मिळू शकतात. जस्ट एक्झाम्पल सांगायचं 2014 मधली गोष्ट आहे. ऑटो सेक्टर चालत नव्हतं. पण ऑटोमध्ये आहे ना, त्यातल्या त्यात टी-व्ही-एस मोटर खूप चांगला चालला. का? तर त्यावेळेस त्यांनी ती ही ॲक्सेस आणली होती. टी-व्ही-एस ॲक्सेस आणि 2014च्या त्या 13-14 मध्ये जर तुम्हाला जर माहिती असेल, तर Activaला वेटिंग होतं 6-6 महिने. तर लोकं रिप्रेझेंट करण्यासाठी ॲक्सेस घेतली त्यांनी, की 6 महिन्याचं वेटिंग कशाला मग? आणि त्यावेळेस तो स्टॉक खूप चांगला चालला. पण ते सेक्टर नव्हतं चालत.
येतंय लक्षात? येस. ओके. येस. समजतंय मार्केटमध्ये सध्या सिच्युएशन्स कशा आहे? काय चालू आहे? काय इम्पॅक्ट चालू आहे? ओके. अजून काय? काय वाटतंय ओव्हरऑल? ओके. गुड. मग असं गृहीत धरू मी, तर सगळ्यांना क्लॅरिटी आलेली आहे. ओके. येस. गुड. तर अपॉर्च्युनिटी डेफिनेटली आहे ते मार्केटमध्ये. बऱ्याच अपॉर्च्युनिटी भेटणार आहे चांगल्या. तर फोकस तिकडेच ठेवला तर खूप चांगल्या क्लिअरिटीज तुम्हाला बघायला मिळतील. बेस्ट अपॉर्च्युनिटीज तुम्हाला खाली बघायला पण मिळतील. आणि त्याचं प्रिपरेशन आत्तापासून केलं तर ते तुम्हाला युटिलायझेशन्स होणार आहे. हां. तुमचे फंड जे किंवा हे जे कॅपिटल्स आहेत ते, हे डेफिनेटली प्रोटेक्ट करून ठेवा. तर तुम्हाला एक बेस्ट अपॉर्च्युनिटी पुढे बघायला मिळणार आहे. आणि त्यावेळेस तुमचं जे कॅपिटल आहे ते रिझर्व्ह ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट राहणार आहे. लक्षात ठेवा. आणि तो जो पार्ट आहे तो कुठे ना कुठे तुम्हाला पुढे जाऊन इम्पॅक्ट करेल. ऑल्वेज रिमेंबर. हां. तर त्याचा इम्पॅक्ट आपण हा बघितला पाहिजेल आहे. आणि त्या ज्या गोष्टी आहेत ते सगळ्या, तर तो मेजर पार्टमध्ये तो कन्व्हर्ट तुम्हाला होताना दिसेल पुढे जाऊन. राइट आहे? तर ह्या गोष्टी ऑब्झर्वेशनमध्ये ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टींचा इम्पॅक्ट बघायला मिळू शकतो. हां. जसं आता पोर्टफोलिओमध्ये तुमच्याकडे कॅश आता जमा होते, तर ती रिझर्व्हमध्ये ठेवा. लिक्विडला पार्क करून ठेवा टेम्पररी वाटलंच तर. बट प्रिपेअर ठेवा. कारण की अ, जेव्हा मार्केट करेक्शन्स होतात किंवा अचानक अपॉर्च्युनिटीज येतात, त्यावेळेस फंड ॲलोकेशन करायला खूप डिफिकल्टीज होते नॉर्मल पीपल्सला. आणि तो मेजर पार्ट असतो, तर त्यावेळेस त्या अपॉर्च्युनिटी ग्रॅब नाही करता येत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तर अपॉर्च्युनिटी आपल्याला ग्रॅब करायच्याच आहे. त्याच्यासाठी ॲलोकेशन आत्तापासूनच चालू करून ठेवा. लिक्विडला पार्क करा. त्याचं युटिलायझेशन्स कसं करायचं हे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? प्रोसेस ड्रिव्हन आपल्याला काम करायला लागेल. पोस्टिंग तुम्हाला वाढवायला लागणार आहे आता. तर ह्या पोस्टिंग जर वाढवल्या तुम्ही, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात काय येणार आहे सगळ्यात महत्त्वाची, की ते नवीन अपॉर्च्युनिटी वेगवेगळ्या तुम्हाला लवकर सापडतील. कुठे प्रिपेअर राहायचंय, कुठे तयार राहायचंय, तर ते तो तुमच्यासाठी एक प्लस पॉइंट आता इथून पुढे राहणार आहे. हां. आत्तापर्यंत तुम्ही एक वन साइड रॅलीज बघत होतात. पण आता तसं नाही होणार आहे. आता स्पेसिफिक काही गोष्टी घडणार आहे. तर त्याच्यासाठी एक तुम्ही प्रिपेअर झाले पाहिजे. कदाचित हा टाईम फ्रेम 1-2 वर्षाचा पण असू शकतो. हां. तर 1-2 वर्ष जर म्हटले तर टू बिग टाईम फ्रेम आहे. तोपर्यंत खूप सारे पब्लिक बाहेर निघून जाते. रिटेल पब्लिक इथे राहत नाही. खूप कमी प्रमाणात राहते आणि राहिली तरी ती अडकलेली असते. लक्षात ठेवा. सगळे लोकं आजच्या डेटला जर तुम्ही बघितलं, तर इन्व्हेस्टिंगकडे लक्ष न देता ट्रेडिंगवरती खूप मेजर प्रमाणात काम चालू आहे. इन्व्हेस्टिंग बघतच नाही लोकं. तर ही एक प्लस पॉइंट आहे. जिथे रिटेल पब्लिक नाही आहे, तेच जर आपण बघितलं तर आपल्याला चांगल्या अपॉर्च्युनिटी ग्रॅब होतात आणि ग्रोथ ओरिएंटेड वर्कआउट केलं जातं. हां. तर बी स्पेसिफिक स्टॉक्स जे आहे, त्यांच्याकडे लक्ष द्या. ते कुठे ना कुठे तुम्हाला इम्पॅक्ट करणार. ते स्टॉक्स तुम्हाला रिटर्न जनरेट करून देणार आहे फ्युचरमध्ये. बेस्ट ऑफ द बेस्ट ऑफ अपॉर्च्युनिटीज. तर ह्या गोष्टी अव्हॉइड करू नका. आत्तापासूनच प्रिपेअर राहा.
जसं आपण डिस्कशन्स केले होते तुम्हाला जर आठवत असेल क्वार्टरली मीटला का प्री इलेक्शन रॅली आणि आफ्टर इलेक्शन रॅली ह्या दोन्ही पण आपण कॅप्चर केलेलं आहे. राईट आहे? बरोबर आहे? येस ऑर नो? येस सर. हां, येस. हां. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर अशीच गोष्ट आत्ता आपण बघणार आहोत आहे. का इथून एक बेस्ट अपॉर्च्युनिटीज आपल्याला परत बघायला मिळणार आहे. जर प्री इलेक्शन आणि पोस्ट इलेक्शन आपण जर बघतोय, तर रॅली कॅप्चर झाल्या आहे. तर इथून पुढच्या पण रॅली आपल्याला कॅप्चर करायच्या आहे. अर्निंग होत राहणार आहे. हां, डेफिनेटली. तर त्या गोष्टींकडे ऑब्झर्वेशन ठेवा. आता आपल्याला कॅश अलोकेशन्स मोस्ट इम्पोर्टंट पार्ट्स आहेत. येस, योगदीपजी बोला. काय म्हणता? नाही, मी काही नाही बोललो. ओके. हां. तर या गोष्टी ऑब्झर्वेशन्समध्ये तुम्हाला येणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. कॅश जमा एक चांगला की पॉइंट आहे कुठल्याही बिझनेससाठी. जर कॅश जमा आहे तर त्याला बेस्ट अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येणार आहे. आणि आता कदाचित आपल्याला डिमांड सप्लायमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज बघायला मिळणार आहे. ह्यूज. ज्याचे रिटर्न्स तुम्हाला माहिती आहे फास्टेस्ट ग्रो होणारे असतात ते. नंबर ऑफ स्टॉक्स आपल्याकडे खूप सारे फ्री होणार आहे. तर ती स्टॉक्सची लिस्ट तुमची बनली पाहिजेल. तुमची जी काही स्टॉक्सची लिस्ट आहे, ती तुम्ही आता ग्रुपवरती शेअर करा का हे मला चांगले वाटतात आहे. प्रत्येकाने ती शेअर करा. इट्स कंपल्सरी. का? तर तुम्हाला खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी ग्रॅब होणार आहे. यू कान्ट बिलीव्ह. कारण की सेक्टर नाही नुसतं चालणार आहे, तर स्टॉक स्पेसिफिक चालणार आहे आता. जस्ट एक्झाम्पल सांगायचं Paytm, बरोबर आहे? Zomato. हां, आपल्याकडे काय लेव्हलला आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. डबल झाले, ट्रिपल झाले. राईट आहे अमित? येस सर. हां. तर हो. बोल. नाही. येस म्हटलं. हं. येस. ओके. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या लक्षात ठेवा. तर ह्या ग्रॅब करणाऱ्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला दिसणार आहे. जर हे सेक्टर जर पळणार आहे, तर हे अजून खूप काही आहे. Paytm तर अजून अंडर व्हॅल्यूड आहे. विचार करा, इथूनही डबल होऊ शकतो. तर आपण किती मोठ्या प्रमाणात त्याच्यात रिटर्न जनरेट करणार आहे, याचा विचार पण नाही करत आहे आपण. जर तो ₹2,000 लागला, तर विचार करा आपण 4 टाइम्स रिटर्न करणार आहे. 4x 400% रिटर्नवरती आपण बघू शकतो ते. आणि स्टील होल्ड आहे. Zomato आहे. ऑलरेडी तो 2.5 टाइम्स झालेला आहे. 200% वर. हां, 200% च्या वरती आहे. राइट आहे? हां. तर ह्या ज्या गोष्टी आहे, तर ह्यात आपण बघतोय. तर लक्षात ठेवा का स्टॉक्स आता इथून पुढे तुम्हाला तेच बघायला मिळणार आहे. असे स्टॉक्स बघा, जेणेकरून तुम्ही हां, पण ती लिस्ट बनवणं सुरू करा. आत्ता बनवली नसेल, तर आता बनवणं सुरू करा, पोस्टिंग चालू करा आणि तुम्ही जितकं चांगल्या पद्धतीने पोस्टिंग करणार, जितकी चांगली लिस्ट फिल्टर करणार हां, लक्षात ठेवा. पोस्टिंगमध्ये प्रत्येकाचे स्टॉक्स हे वेगवेगळे असू शकणार आहे. तर शेअरिंगमध्ये काय होणार का तुम्ही पोस्ट केलेल्याचा कोणाला ना कोणाला चांगला अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येतील किंवा समोरच्यानी पोस्ट केले त्याचा बेनिफिट तुम्हाला पण मिळणार आहे. तर शेअरिंगमध्ये ह्या गोष्टी होणार आहे. सगळे स्टॉक सगळे बघू नाही शकत आहे. पण जर शेअरिंगमध्ये आपण ते केलं, तर डेफिनेटली तुम्हाला खूप चांगला अपॉर्च्युनिटी बघायला मिळणार आहे. तर डेफिनेटली लिस्ट बनवा, चांगल्या स्टॉक्सची एक. त्याचबरोबर तुमच्याकडे जी कॅश आहे ती अलोकेट करून ठेवा. विदाऊट एक्सक्यूज. कारण की पुढच्या 1 ते 2 महिन्यामध्ये आपल्याला एक चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. फक्त आपण किती अलर्ट असणार आहे त्या टायमिंगला हा सगळ्यात महत्त्वाचा विषय राहणार आहे. ऑल्वेज रिमेंबर का ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला ज्याची वेट तुम्ही करत होतात, त्या अपॉर्च्युनिटी आत्ता खूप बघायला मिळू शकतात. पुढच्या 1 ते 2 महिन्यामध्ये. हां. आणि ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला किंवा आपल्या सगळ्यांनाच पोर्टफोलिओचे जे रिटर्न्स आहेत, ते इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी होणार आहे. तर प्रिपेअर डेफिनेटली राहा. त्याचा युटिलायझेशन्स करा आणि त्याचा बेनिफिट डेफिनेटली घ्या. राइट आहे? काही डाऊट आहे?
शंका? हो. एक्सक्यूज. तुम्ही बोललं तरच मला कळणार आहे. इथे कॅमेरा पण चालू नाही तुमचा, त्याच्यामुळे मला ते पण नाही, एक्सप्रेशन पण नाही माहिती ना. हां. काय? येस, गुड. हां, तर ते एक्सप्रेशन पण नाही लक्षात येते का नेमकी काय बुवा? हां, गुड. येस. चला. तर डाऊट नाहीये, फक्त एक क्वेश्चन होता. हां, आता बोला. बजेट येते, तर बजेटच्या आधी कधी-कधी रेल्वे किंवा असे गव्हर्नमेंट स्टॉक काही-काही चालतात. बरोबर आहे. तर तर तशा काही गोष्टी बघितल्या पाहिजेत का? आणि जसं की आता ती महागाई किंवा ती कमी होत नाहीये, तर हं, जसं एफ-एम-सी-जी सेक्टर हं. डिमांडमध्ये येतोय, तर तो वर्क होईल का? म्हणजे त्याच्यावर फोकस ठेवला पाहिजे का ॲज अ फ्युचर म्हणून? डेफिनेटली बघितलं पाहिजे. हे बघा, अ, जसं आता बजेटचे जे स्टॉक्स असतात ना, हे टेम्पररी चालतात. ऑल्वेज रिमेंबर. ओके. आणि जसं आता रेल्वे वगैरे मागच्या 1-2 वर्षात चाललेच नाही ते सेक्टर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. का? तर त्याच्यावरती जेवढं ॲलोकेशन व्हायला पाहिजेल होतं गव्हर्नमेंटचं फंड, तर तेवढं ॲलोकेशन नाही झालेलं आहे. कंपॅरेटिव्हली पहिलं का? ते इलेक्शन पिरियड होता. तर माईट बी यावेळेस जर त्यांनी काही दिलं, तर डेफिनेटली काही बघायला हं, मिळू शकतात आहे, असं. पण ते चार्टवरती ओके. दिसणार आहे. हं. तर चार्टवरती दिसत असेल, तर डेफिनेटली तुम्ही वर्कआउट करा. ते आणि आता जसं हं. आपण बोललो थोड्यापैकी आय-टी स्ट्राँग दिसतोय, पण आय-टीचा चार्टमध्ये सर वीकलीमध्ये तो हे दिसतोय म्हणजे डाउन दिसतोय. डेफिनेटली तो ॲक्चुअली डाऊनच आहे, पण तो बाकीच्यांपेक्षा थोडा परफॉर्मिंग आहे. आपण असं म्हटलो, ओ आउट परफॉर्म करतोय ना मार्केटला तो. हं, हं. आपण आउट परफॉर्मिंगचा विचार केलेला. आपण असं नाही म्हटलो, की त्यात करेक्शन होणार नाहीये. ओके. हां, डेफिनेटली त्याच्यात होणार आहे, पण त्याच्यात अपॉर्च्युनिटी ह्याच लवकर कदाचित मिळू शकतात. तेवढा तो करेक्ट होणार नाही असं आपण म्हणतोय. ओके सर. हां, येस. बजेट कधी असतं माहिती का? फेब्रुवारी. फेब्रुवारी हं, फर्स्ट वीक. फर्स्ट वेव्ह. चला, ॲट एवढं तरी माहिती आहे बुवा इंडियन इकॉनॉमीमध्ये. हं. हां. तर आता इथून पुढे त्याच्याकरताच सांगितलं ना, बजेट माहीत नाही. बजेटमध्ये काय होईल, कसं होईल? कारण की आता कदाचित ते लोकं गव्हर्नमेंट आत्ताच आलेले आहे आणि आता काही इलेक्शन पिरियड वगैरे काही नाही आहे. ते काही खूप काही मोठं काही क्रिएशन करण्याचे चान्सेस कमी असतात. ऑल्वेज रिमेंबर. गव्हर्नमेंट जरी राहिलं तरी. तर गव्हर्नमेंट ॲक्चुअली काय होतं, इलेक्शनच्या अगोदरचे जे बजेट्स वगैरे असतात, ते 1-2 वर्षाचे, त्याच्यामध्ये काही मेजर डिसिजन केले जातात. कारण की त्यांना पुढे इलेक्शनच्या तयारीच्या हिशोबाने ते वर्कआउट करतात ना. माहीत नाही यावेळेस पण कदाचित टॅक्सेशनही वाढवू शकतात. टॅक्स वाढवून त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहे, या गव्हर्नमेंटनी तर. हे आपल्याला दिसलेलं आहे. तर ठीक आहे, काही कट डाउन जर झाले, तर बघूया. हां, बट कट डाउन या लेव्हलला लवकर येतील का नाही, अशी शंका आहे. कारण की त्याच्यासाठी आर-बी-आयचा सपोर्ट लागणार आहे. त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. जेव्हा इन्फ्लेशन कट डाउन होतील, तिथून पुढे सगळ्या गोष्टी हळू चेंजेस होतील. पण एक्सपेक्टेड आहेत का या फायनान्शियल इयरला कदाचित म्हणजे मार्चपर्यंत एखादा रेट कट येऊ शकेल आणि मॅक्सिमम डिसेंबरपर्यंत 2 म्हणजे टोटल जर बघितलं 2025 मध्ये तर साधारणतः 2 रेट कट एक्सपेक्ट करू शकतो. मेजरली त्याच्यापेक्षा जास्त नाही होऊ शकत आहे. हां, आणि त्यातही सिच्युएशन्स कशा होतात यूएसकडून तोही इम्पॅक्ट येणार आहे. जसं रिअल इस्टेट हे जर अंडर परफॉर्मिंगमध्ये जर जाणार असेल, ऑलरेडी आहेतच आहे. आणि ते अजून जर थोडंसं खराब झालं, तर खूप साऱ्या सेक्टरवरती त्याचा परिणाम होतो. जसं ऑटोवरती कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट झालेला दिसलेला आहे आपल्याला अर्निंगचा. तर तो जो इम्पॅक्ट आहे तो फक्त आता कसं झालं का, दिसून नाही आलेला आहे ओव्हरऑल, पण आहेत इम्पॅक्ट आहे. जो 2015-16च्या दरम्यान पण ऑटो सेक्टरमध्ये सेम इश्यू होते. त्यावेळेस पण इन्व्हेंटरी खूप अ, जमा होत्यात आणि त्याचा इम्पॅक्ट आज
त्यावेळेस बघायला मिळाला होता. खूप सारं अंडर परफॉर्मिंग होते मेजर स्टॉक. तर लेट्स सी. फक्त आता कसं आहे इनोव्हेटिव्ह ज्या कंपन्या आहेत ते त्यांच्याकडे त्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळू शकतील. ऑटो सेक्टरमध्ये पण असेल. सेक्टर स्टॉक स्पेसिफिक चांगले चालतात. सेक्टरमधले पण स्टॉक चांगले चालतात कारण की त्यांचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स चांगला असतो म्हणून. येस. अजून काही? तर जेव्हा सगळं मार्केट चालत नाही, तेव्हा जे स्टॉक्स इंडेक्समध्ये नाहीयेत कुठल्या, हो. तर ते चांगले वर्क होतात असं होतं का? होतात ना. काय इंडेक्समधले कुठे स्टॉक येतात? सिलेक्टेड स्टॉक येतात. त्याचं लिमिटेशन आहे ना. जे बरोबर आहे 7,500 सर. प्लस कंपन्या आहेत ते सगळेच थोडी स्टॉक्समध्ये स्टॉक कुठली इंडेक्स घेतली तर मॅक्सिमम 500 स्टॉक्स असतात फक्त इंडेक्समध्ये. सगळ्या इंडेक्स जरी पकडल्या तरी. बरोबर आहे. बरोबर आहे सर. हां. 500 स्टॉक्सच्या व्यतिरिक्त दुसरे स्टॉक चालणार तर आहेतच आहे ना. त्याही कंपन्या आहेतच आहे. ह्या म्हणजे टॉप त्याच्यामध्ये जास्त अपॉर्च्युनिटी भेटतील का? असं म्हणजे जेव्हा लोकं इंडेक्सवर बघतात ना, वर-खाली होत राहतात, इंडेक्स मॅनेजमेंट होतं, तेव्हा ते स्टॉक जास्त चालतात, असं एक ऑब्झर्व्ह केलंय. जे हां. इंडेक्समध्येच नाहीयेत कुठल्या. नाही, होतं ना. डेफिनेटली होणार आहे तशा गोष्टी. बट काय असतं त्यांचं रिस्क टू रिवॉर्ड रेशो पण डिफरंट आहे ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि ते सेक्टर चालणारे पण असतील, कारण की छोट्या-मोठ्या कंपन्या असतील आणि ज्या इंडेक्समध्ये 500 जरी कंपन्या पकडल्या, तर त्या टॉप कंपन्या आहे ना. तुम्हाला त्याच्यात फिअर नाही येणार आहे इन्व्हेस्टमेंट करताना. सगळ्यात बरोबर मग आहे. हां. आणि तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त जर काही स्टॉक पिक केलेले असतील, तर याच्यात थोडासा आपला ओन स्टडी लागेल ना आणि रिस्क टू रिवॉर्ड रेशो मॅनेज करायला लागेल. हां, तर त्या गोष्टी होणार आहे. असं काही नाही का त्याच्यात इन्व्हेस्ट नाही करायचं. आता कितीतरी स्टॉक्स आहे, की जे इंडेक्सच्या बाहेरचे आहे आपल्याकडे पण. राइट. तर ते भेटणार आहे तुम्हाला. असं नाही की नाही भेटणार आहे. बट इट्स ओके. इट्स अ पार्ट आहे तो. बट मेजरली काय असणार आहे, तर आपल्याला ते स्टॉक्स मिळाले डेफिनेटली बघायचे पण आहेत का असं नाही बघायचं. पण त्याच्यासाठी आपण ज्या प्रोसेस आहेत आपल्या, त्या डेफिनेटली बघितल्या पाहिजेल. त्यांच्यात बसलात तर घ्या ना. डेफिनेटली घ्या. पण रँडमली नका घेऊ. का चांगला वाटतोय असं आहे. तर ओव्हरऑल प्रोसेस बघा आणि मग त्याच्यात इन्व्हेस्ट करा. हां. इंडेक्स तुम्हाला का सांगितलं? कारण की जेव्हा इंडेक्स चालतात ना, त्याचं मेजर काम काय असतं, की तुमचा रिस्क कमी होऊन जाते. इंडेक्स चालणार तर तुमच्याकडे क्वालिटी स्टॉक्स ऑलरेडी फिल्टरमध्ये असतात. इंडेक्समध्ये सगळे क्वालिटी स्टॉक असतात. तुम्हाला क्वालिटी जास्त शोधायची गरज नाही पडत ना. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते. कारण की ऑलरेडी ते फिल्टर झालेले स्टॉक आहे. क्वालिटी स्टॉक्स म्हणून इंडेक्समधले. तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतो कुठे ना कुठे. येस, बोला. एक्सक्यूज. हं. सगळ्यांकडे कॅश आहे बुवा. त्याच्यामुळं असं काही मेजरली इम्पॅक्ट येण्यासारखं कोणावरती काही नाही आहे बुवा. अपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्यासाठी वेट एंड वॉच आहे किंवा काही गोष्टी करायच्या आहेत. राईट आहे. पुढच्या महिन्यात आपण क्वार्टरली मीटचं प्लॅन आहे. 4 तारीख सॅटर्डे. कारण की त्याच्यात पण बऱ्याच आता नेमकी आता असं झालं की कंडिशन पण एक चांगली अपॉर्च्युनिटी डेफिनेटली बघायला पण मिळणार आहे. आणि बरेचसे टॉपिक त्याच्यात कव्हर होणार आहे. त्या क्वार्टरली मीटमध्ये पण. त्याची कॅश जमा आहे किंवा मग ते कॅशचं कॅश असेल किंवा मग स्ट्रक्चर असेल. आपण स्ट्रक्चर कधी-कधी विसरतो किंवा काय वर्किंगमध्ये थांबलंय. तर या सगळ्या गोष्टी तुमचं क्वार्टरली मीटमध्ये आपल्याकडे आहेतच आहे. आणि जो फोकस आहे, तो फोकस कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट येणार आहे बुवा. ओके. तर त्या फोकसवरती पण वर्कआउट तिथे होईल. तर आणि त्या क्लिअरिटी तुम्हाला तिथे येईल, की हे अपॉर्च्युनिटी ग्रॅब करताना तुमचा फिअर फॅक्टर कुठे ना कुठेतरी तो कमी झालेला असेल. ओके. तर हा इम्पॅक्ट तुम्हाला बघायला मिळू शकतो तिथे आणि आहेत.
आणि त्याच्यानंतर मग परत इमिडिएटली 1 ते दीड महिन्यातच परत दुसरी पण क्वार्टर लिमिट आपली जशी फेब्रुवारीची असते फेब्रुवारीच्या 3rd वीकला. तर ती पण तशी त्यात प्लॅन आहे. कधी तुम्हाला कनेक्टिव्हली ती बघायला मिळेल आणि दोन्हीही क्वार्टर लिमिटमध्ये त्या कनेक्टेड आहेत गोष्टी. पहिल्या क्वार्टर लिमिटला आणि सेकंड क्वार्टर लिमिटमध्ये पण. तर तो एक इम्पॅक्ट तुम्हाला बघायला मिळेल आणि कमी टाईम फ्रेममध्ये तो बघायला मिळेल. येस अमित. सर संडेचं झालं तर बघा म्हणजे मोस्ट प्रिफरेबल क्वार्टर लिमिटसाठी. संडेचं कसं आहे रे, तुम्हाला सगळ्यांना कसं असतं का मोस्ट ऑफ द संडे सगळेच फ्री असतात थोडेसे. ओके. तर तुम्ही इथे लर्न करून गेलं तर तुम्हाला ते बघण्यासाठी वेळ पाहिजेल असा तो एक मेजर पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो आपला. का तुम्हाला लर्निंगला पण टाईम पाहिजेल ना. नाहीतर तुम्ही जर परत जाऊन बिझी होणार आहे, तर तिथे तुम्हाला लर्निंगला टाईम कमी पडतो आणि विसरून जातो आपण. कसं असतं, तो मेजर इम्पॅक्ट आहे. असं त्याचा कन्सर्न तोच आहे ॲक्चुअली सॅटर्डेचा. हां. कारण की वर्किंग तर एक तर कधी-कधी स्लो असतं किंवा मग रिलॅक्स असतं. तर तुम्ही सॅटर्डेला जे बघितलं ते ॲटलीस्ट घरी जाऊन तुम्हाला ते बघता आलं पाहिजे आणि ते त्याचं युटिलायझेशन्स करता आलं पाहिजे. हा त्याच्या पाठीमागचं मेन रिझन आहे खरं. हं. कारण की काय होतं नुसतं लर्न करून उपयोग नसतो. ते बघायचं काय आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करणे, ते व्यवस्थित बघणे. हा एक मेजर त्याच्या पाठीमागचा गोष्टी आहेत. सर पण संडे बेटर राहतं कारण सुट्टी असते. सॅटर्डेला बिझी असतो ना त्याच्यामुळे मग जमत नाही यायला. हं, हं, हं. नाही बरोबर आहे मॅम. तुमचं म्हणणं डेफिनेटली बरोबर आहे. मी त्याच्यात काहीच दुमत नाही माझं. पण काय असतं काही ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत ना, ह्या लक्षात ठेवायला लागतात. आता संडेला तुम्ही सुट्टी आहे म्हणून तुम्ही येणार, बरोबर आहे? आणि तुम्ही वर्किंग परत मंडे तुमचं वर्किंग आहे. आता इथून गेल्यानंतर तुम्हाला वाटतं का तुम्ही वर्किंग डेमध्ये तुमचं हे सगळं तुम्ही क्लिअरिटी किंवा जो काही लर्न केलेल्या गोष्टी आहे, ते युटिलाइज करू शकतात. परत 1 आठवडा तुम्हाला जातो त्या लर्निंगमध्ये असं. हा मेजर गोष्ट असते बुवा. हॅलो. येस सर पण संडे जास्त बरं राहतो. कारण सॅटर्डे आपला बाजार डे असतो त्याच्यामुळे तो फुल रश असतो. मग 5 तारखेला करू का? हं, हं? चालेल सर. हां, पण सगळ्यांचे कन्फर्मेशन लागतील मला मग. येस, बोला नाही, योगेश. 4च ओके. 4 ओके. 4 ओके सर. हे हे होणारच आहे. 4-5 ते होतच राहणार आहे. तू कुठलाही डेट काढली ना, तर असा कोणीच नाहीये की ज्याला प्रॉब्लेम नाहीये. बरोबर आहे? हां, तर सगळ्यांचा तोच इश्यू राहणार आहे. असं नाही की नाही राहणार आहे. मेजरली तो येतोच तो, कितीही नाही म्हटलं तरी. येस. बोला. तुम्ही बोलला तरच मला पण कळेल काय. ओके. एक विचारायचं होतं अजून, बोला ना. की आपण 5 एम-एल आता कॅपिटल आपण जास्त ठेवलेलं आहे आणि डिमांड सप्लायला कॅपिटल कमी आहे. म्हणजे I3 ला कॅपिटल कमी आहे. बरोबर आहे. तर आता 5 एम-एलच्या अपॉर्च्युनिटीज कमी होणार आहेत. तर मग ते कॅपिटल इकडे डिमांड सप्लायला शिफ्ट केलं तर चालेल का? का ते डेफिनेटली तसंच करायचंच राहू आहे दे? ना आपल्याला. डेफिनेटली ओके. करायचं आहे. म्हणून तर आज तर त्यातलाच काही पार्ट आपण आत्ता घेतला ना, तर चांगल्या अपॉर्च्युनिटी भेटणार आहे. हं, हं. तर त्याचं ॲलोकेशन झालं पाहिजेल आहे. आणि म्हणूनच आता बजेटच्या पहिलेचं आपलं जे आत्ताचं जी क्वार्टर लिमिट आहे त्याच्याकरताच ठेवलेली आहे. तर त्यात तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट बघायला मिळू शकेल. ॲलोकेशन शिफ्टिंग असेल किंवा मग वर्किंग स्टाईलमध्ये कसं प्रोसेस ड्रिव्हन ठेवायला पाहिजेल आहे आत्ता. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत. रिस्क मॅनेजमेंटमध्ये खूप मोठ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर ते ॲलोकेशन हळू शिफ्ट करायला लागतं वेळेनुसार. कारण की आता तुम्हाला IMAमध्ये कमी स्टॉक्स मिळतील. डिमांड सप्लायला जास्त मिळतील. तर मग डेफिनेटली शिफ्टिंग हे केलंच पाहिजे ना, आपण ग्रोथसाठीच काम करतोय तर. तर ते शिफ्टिंग झालंच पाहिजेल आहे. फक्त ॲलोकेशन हळू-हळू थोडंसं शिफ्टिंग करायचं आहे.
मेजरली नाही करायचं. तो पर्सेंटेज रेशो थोडासा ओके. चेंज होऊ शकतो. बोला. क्लिअर आहे? येस. हं. काही डाऊट आहे कोणाला? ओके. ठीक आहे. तर क्वार्टर लिमिटचं तसं मी ते पोस्ट करूनच देईन. तरी पण सगळ्यांनी लक्ष ठेवा बुवा. हं. आत्तापासूनच तुम्ही तुमचे काही शेड्यूल आहे, तर ते एकदा बघा कसे करता येतील. आणि ह्या दोन्ही क्वार्टर लिमिट, जसं तुम्हाला क्वार्टर लिमिटचा इम्पोर्टन्स माहितीच आहे. राईट आहे. लर्निंग कसं असतं, काय वर्किंग केलं जातं, कशा पद्धतीचा बेनिफिट्स आपल्याला होतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर डेफिनेटली बजेटच्या पहिले आपली क्वार्टर लिमिट होते. ही सगळ्यात चांगली गोष्ट की ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि आफ्टर बजेट पण परत एक क्वार्टर लिमिट आहे. त्याच्यामुळे तोही इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. या कनेक्टेड आहे ते, हे लक्षात ठेवा. करंट लेव्हलला खूप साऱ्या गोष्टी आहे, त्या तुम्हाला बघायला मिळू शकणार आहे, या क्वार्टर लिमिटमध्ये. तर डेफिनेटली वर्कआउट करूया या सगळ्या गोष्टी. बोला. क्लिअर सगळ्यांना? येस. ते यार. ट्रेड टायगरचं काही येस. स्पेसिफिक ऑपरेटिंग व्हिडिओ असतील तर हं, मी ते स्टॉक यावरती बघितलं, एक बेसिक व्हिडिओ बघितला. डीसीएफचं स्टार्टअप केलंय. हं, हं. बट मग आता बाकीचं डिटेल मधले मी व्हिडिओ मी फक्त डाउनलोड केला, अजून बघितलं नाही, कारण की काही. ओके. आणि ठीक आहे, आपण एक त्याचं आहे ना, एक ऑनलाईनचं पण मी ते घेतो. ट्रेड टायगरचा पण चांगला यूज तुम्हाला करता येऊ शकतोय. खूप साऱ्या गोष्टी थोड्याशा ईझी आहे. तर ते पण एक सेशन ठेवूया आपण. ते थोडंसं मोठं होईल सेशन, एवढं लक्षात ठेवा. कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी पण करायला लागणार आहे. असं. बट तो एक युटिलायझेशन पार्ट करता येईल. छान आहे ते पण. सॉफ्टवेअर चांगलं आहे. प्रोफेशनल लोकांसाठी ते चांगल्या पद्धतीने वर्कआउट होतं. असं. ओके. ते बघितलं मी. त्याचा इंटरफेस वगैरे बघितला. बऱ्यापैकीच म्हणजे खूपच चांगला आहे. आणि मग त्याचा काही रिलेटेड YouTube व्हिडिओ असेल तर मग लिंक असेल तर मला पाठवा. हां, चालेल. बरेच लोकांनी तसे तर क्रिएट केलेले आहेतच आहे. पण ठीक आहे. आपल्याला जे हं. सुटेबल आहे त्याचं आपण सेशन घेऊ आणि जे काही रिलेटेड असतील ते मी पाठवतो. हां, बोला. काय आहे ते सॉफ्टवेअर म्हणजे कशा हे? शेर खानचं आहे ना रे ते. ते तुमचं सॉफ्टवेअर डेस्कटॉपसाठी आहे. ओके, ओके. ओके, ओके. हां, ते डेस्कटॉप व्हर्जन आहे. चांगलं आहे ते. पण फक्त त्याचे ड्रॉबॅक असे आहे, की तुम्ही जिथे इन्स्टॉल केलं ना, तिथेच ते वापरता येतं. म्हणजे जो काही स्टडी तुम्ही सेव्ह करून ठेवला, तो त्याच पीसीवरती अवेलेबल राहील, दुसरीकडे अवेलेबल राहत नाही. हां, असं आहे ओके. ते. त्याचा एक तो एक मेजर गोष्ट आहे ती. आणि आपण कसं असतं की आपल्याला सगळीकडे ॲक्सेस लागतो म्हणून आपण इन्व्हेस्टिंग वापरतोय. पण ज्यांना जे डेस्कटॉप वगैरे वापरतात ते, लॅपटॉप वापरतात ते, कॅरी करू शकतात ते, त्यांचं एकच सिस्टम आहे. तर त्यांच्यासाठी ते होऊ शकतं बेनिफिशियरी. आणि फ्युचरमध्ये तुम्हालाही सगळ्यांनी ते लर्न डेफिनेटली केलं पाहिजेल आहे, तर जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यात त्याचं युटिलायझेशन करता येईल. खूप साऱ्या गोष्टी त्याच्यात आहेत बघा आता. हं, असं. ओके. येस. काय आजच्या सेशनमधून तुम्हाला मिळालं ते सांगा? म्हणजे मला एक क्लिअरिटी समजेल का तुम्हाला काय समजलंय? म्हणजे मला एक क्वार्टर लिमिटला काही हायलाइट करण्यासारख्या गोष्टी असतील तर त्या समजतील बुवा. येस, बोला. मोस्टली ही गोष्ट कळाली का 2025 मध्ये न्यू इयरला आपण रिटर्न जास्त एक्सपेक्ट नाही करू शकत. म्हणजे निफ्टी इज एक्सपेक्टेड टू ग्रो 8 to 9%, मोस्टली 10%. हं. आपण स्टॉक स्पेसिफिक सर्च केला पाहिजे. स्टॉक स्पेसिफिक अपॉर्च्युनिटी शोधल्या पाहिजे. अ,
बढिया. थँक यू. येस, बोला. हां. सर आपल्याकडं कॅश अवेलेबल आहे म्हणजे आपल्याकडे इन फ्युचर अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळणार आहेत. हं, त्यानंतर मग त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस कंटिन्युअसली करावी लागणार आहे. हं, प्रोसेस ड्रिव्हन अप्रोच पाहिजे आपला आणि हं, पोस्टिंग आपण केलं तर त्यातून आपल्याला नवीन अपॉर्च्युनिटीज समजतील. हं, त्यासाठी पोस्टिंग इन्क्रीज करावं लागेल हं, आणि कॅश अलोकेशन आणि त्याचं मॅनेजमेंट हे इम्पॉर्टंट आहे हं. फ्युचर अपॉर्च्युनिटीजसाठी राइट. आणि स्टॉक स्पेसिफिक आपल्याला थोडं बघावं लागेल. म्हणजे सेक्टर पूर्ण वर्क होईल असं नाही होणार. तर हं, स्टॉक हं. स्पेसिफिक स्टडी करावा लागेल. राइट. बढिया. थँक यू. येस. थँक यू. थँक यू सो मच. येस, बोला. तर आजच्या सेशन मधनं कळलं की आपल्याकडे आता कॅश अवेलेबल आहे. तर आपण अपॉर्च्युनिटीसाठी स्टॉक्सची लिस्ट बनवली पाहिजे. आणि कॅश असल्यामुळे आता पुढच्या अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायचे आपल्याला. हं, तर त्याच्यानुसार वर्क करायचंय आणि प्रोसेस सिस्टमला फॉलो करायचे आणि मेजरली रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट फॉलो झालं पाहिजे. आणि आता जसं की डिमांड सप्लाय जास्त चालेल तर आपले अलोकेशन कॅशचं त्या हिशोबाने केलं पाहिजे आपण. ते बघितलं. आणि ओव्हरऑल न्यूज वगैरे त्याच्यामध्ये न जाता सिस्टम प्रोसेस फॉलो केले तर बरोबर ते स्टॉक सापडतात आपल्याला. हं. बढिया. ओके. येस. थँक यू. थँक यू सो मच. येस, बोला. हं. जे सेक्टर माझ्या वॉचलिस्टमध्ये होते, ॲक्चुअली त्याच सेक्टरचं डिस्कशन झालं आज. हं, म्हणजे ज्याचा मी अभ्यास करत होतो, जे सेक्टर माझ्या फोकसमध्ये होते आणि हं, नेमकं त्याच सेक्टरचं डिस्कशन झालं. त्याच्यामुळे माझा स्टडी बरोबर चालू आहे याचं मला कन्फर्मेशन मिळालं आणि त्या सेक्टरमधले स्टॉक्स आहेत ते माझ्या वॉचलिस्टमध्ये आहेत. आता Autoचे स्टॉक आहे, पण मग ते Autoने ब्रेकडाउन दिलेलं आहे. हं, तर आता त्यातून ब्रेकडाउनचं कन्फर्मेशन काही मिळालेलं नाहीये हं, हं. Autoचं. बस. हं. थँक यू. थँक यू सो मच. येस, बोला. रोहित, गनर मॅडम. सॉरी सर, लेट जॉइन झाले. हं, सकाळी ग्राउंडवर गेले होते, त्याच्यामुळे विसरून गेले. ठीक आहे, ठीक आहे. आणि मग उशिरा जॉइन झाले, त्याच्यामुळे बराचसा पार्ट मिस झालाय. पण यांच्या समरीवरून लक्षात आलं की स्टॉक स्पेसिफिक अप्रोच कीप करायचा आणि म्हणजे पुढचे 1-2 महिने इट इज गुड फॉर पोर्टफोलिओ डेव्हलपमेंट. हं, आणि पहिल्यापासून मी सेक्टरपेक्षा स्टॉक स्पेसिफिकच असते. त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल स्टॉक्स स्टडी करते आणि मोस्टली चांगले स्टॉक्स आहेत असे पोर्टफोलिओमध्ये असं हं. वाटते. कारण पोर्टफोलिओ ओव्हरऑल ग्रोथ चांगली आहे. जरी मार्केट खाली आलं, तरी बरं. पोर्टफोलिओ बऱ्यापैकी आहे, स्टेबल आहे म्हणजे अबोव्ह हं, 100% आहे. सो आय एम गोइंग इन द राइट डायरेक्शन असं मला वाटतं. आय डोंट नो, बट ठीक हं, आहे. हं. ओके. पण संडेला ठेवलं तर जास्त बेटर राहील सर, कारण सॅटर्डेला खरंच शक्य नसतं. हं, 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 हं. तुम्हाला आता माहिती आहे सोर्सकडे दुर्लक्ष करून बाकीचे इन्व्हेस्टमेंट करूच हं, शकत नाही. हं, हं, हं. सो सगळ्यांचं जसं म्हणणं असेल त्याप्रमाणे मला इच्छा तर हं, आहेच आहे अटेंड करायची. हं, हं. कारण बरेच दिवसात आलेच नाहीये. राइट. संडे विल बी अ बेटर ऑप्शन. थोडंसं म्हणजे माइंड फ्रेश होईल, आणखी नवीन अपॉर्च्युनिटीज बरं. ग्रॅब करायला. ठीक आहे. ओके. ओके. थँक यू थँक यू. सर. थँक यू. थँक यू सो मच मॅम. येस, रोहित. ओके. येस. गुड मॉर्निंग सर. आवाज येतोय? हो, येतोय. गुड मॉर्निंग. अ, तर म्हणजे आजच्या मीटिंगवरून थोडं मला डिस्कंटिन्यू झालं. म्हणजे की मध्ये मुलीला सोडायला गेलो शिबिरमध्ये. तर हं, मला मीटिंगवर आता म्हणजे कळालं की कॅश अवेलेबल पाहिजे आत्ताच्या सिच्युएशनमध्ये. हं. मार्केट
त्यात ॲक्चुअली मी एच-यू-ओ लिस्ट शेअर बघत होतो. निफ्टी मधले स्टॉक बघतच होतो. तर हं, खूप हं. आता डिमांड सप्लायला खाली आलेले आहेत. हं, आज हं, हं. त्याच्यात आपला काही पॅटर्न तयार नाही झाला. त्यामुळं फक्त वॉच लिस्टला आहे सध्या. Nestle म्हणा किंवा एच-यू-एल म्हणा, एशियन पेंट म्हणा, हे मी वॉच लिस्ट बघितले होते. आणि आता जे तुम्ही सांगितलं, की अ, एफ-आय एफ-आय-डी-आय पण लक्ष ठेवलं गेलं पाहिजे सध्या त्याच्यामुळं. हं. काय पुढे केलं जातात आणि सेक्टर वाईज शक्यतो मला ते समजतच नव्हतं. मी पण सेक्टर बघत होतो. पण ते मला येत नव्हतं, की अरे काय चालू आहे सेक्टरमध्ये. पण त्यामुळं तुमचं आज क्लॅरिटी आली, की स्टॉक स्पेसिफिक राहायला पाहिजे. स्टॉक स्पेसिफिकच चालतात मग तसे. राइट. आणि जस्ट आता एक उदाहरण द्यायचं झालं तर आपली भेट झाली होती ती. तुम्हाला हं, मी हं. KSL कल्याणी स्टील स्टॉक दाखवला होता. हो. त्याची रॅली दिली, पण टाटा स्टीलने नाही दिली. बरोबर आहे. म्हणजे पर्टिक्युलर स्टॉकनेच दिली स्पेसिफिक रॅली तिथं. राइट. हां, म्हणजे तिथं आणि तो पण पॅटर्न तयार झाला ब्रेकआउटच झाला. तो एक हं, मल्टी इयर मध्ये ब्रेकआउटच झाला तो. हं. ते क्लॅरिटी एक आली. सेक्टर वाईज म्हणजे मला सेक्टर मी सगळं चेक करत होतो. सेक्टर मला काहीच क्लॅरिटी येत नव्हती. हं, हं. आजच्या मीटिंगमध्ये मला जेवढं मी अटेंड केलं, मला जेवढं समजलं त्याच्यातून क्लॅरिटी बऱ्यापैकी. ग्रेट. फक्त आपली क्वार्टर लिमिट काय ते नाही समजलं. ग्रुपला येऊन जाईल तो. हा ग्रुप होईल. 4 तारीख आहे पण बघूया. 4 ओके. तारखेचंच केलेलं आहे. बट लेट्स सी. तर ही क्वार्टर लिमिट वाटलं तर संडेला ठेवू. नेक्स्ट क्वार्टर लिमिट ही सॅटर्डेला ठेवू आपण. ओके. 5 ओके. तारीख. हां, चला ठीक आहे. ओके. तर गुड. थँक यू. सगळ्यांना स्टॉक्स वेलकम रोहित. सगळ्यांना एक गोष्टीची लक्षात ठेवा. मीटला येण्याच्या अगोदर तुमची लिस्ट तयार केलेली पाहिजे स्टॉक्सची. ओके. आणि ती लिस्ट सगळ्यांनी स्वतःबरोबर ठेवा. ओके. त्याच्यानंतर तुमच्याकडे असलेली कॅश प्लस तुमच्याकडे असलेलं होल्डिंग याचा पण डिटेल्स तुम्ही तुमच्याबरोबर ठेवा. जेणेकरून तुम्हाला तिथे आल्यानंतर या गोष्टी वर्कआउट करायची जास्त गरज नाही पडणार आहे. कारण की काही गोष्टी सांगितल्या जातील तर तिथे तुम्हाला त्या ॲलोकेशन्स म्हणा किंवा काय आहेत, तर तिथल्या तिथे ते क्लिअर होईल. तुम्हाला घरी जाऊन करायची गरज नाही पडणार विशेष. ओके. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि डेफिनेटली आता स्टॉक स्पेसिफिक चालणार आहे कारण की आत्तापर्यंत तुम्ही जे मार्केट बघितलेलं आहे ते स्टॉक स्पेसिफिकवालं नव्हतं. आता स्टॉक स्पेसिफिकवालं मार्केट एक चालू होईल, ज्याचा इम्पॅक्ट तुम्हाला भविष्यात बघायला मिळू शकणार. कारण की आता सेक्टर हे थोडंसं स्लो डाऊन कुठेतरी होणार आहे. काहीतरी इम्पॅक्ट येणार आहे. गव्हर्नमेंट आत्ताच इलेक्शन झाल्यामुळे आता गव्हर्नमेंट काही खूप साऱ्या गोष्टींमध्ये पण इन्व्हॉल्वमेंट नाही दिसणार आहे. चेंजेस खूप मेजरली होणार नाही आहे. त्याच्यामुळे सेक्टरवरती इम्पॅक्ट ॲज सच येणार नाही आहे लगेच. जसं चालू आहे तसं चालू राहणार आहे. आता स्टॉक स्पेसिफिकवरती वर्किंग चालू होणार आहे. तर ही गोष्ट मिस नाही करायची आहे. तर लिस्ट बनली पाहिजे. तुम्ही लिस्ट पोस्ट पण करा तुमच्या ज्या काही आहे तेवढ्या. जेणेकरून तिथे आल्यानंतर तुम्हाला त्या क्वार्टर लिमिटमध्ये या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट तुम्हाला बघायला मिळू शकेल. वर्किंग करता येतील. काही थोडेसे प्रॅक्टिकल जे तुमचे स्टॉक्स असतील त्याच्यावरती वर्किंग कसं असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किती लोकांनी एक सगळ्यात महत्त्वाची अपॉर्च्युनिटी होती, जी ग्रॅब केली होती सिल्वरची, जी मिस केलेली आहे. हां. तर ग्रॅब करणाऱ्यांनी गुड. ज्यांनी केली नाही त्यांच्यासाठी सांगतो का तुम्ही डेफिनेटली ती ग्रॅब करणं गरजेचं होतं. त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला कारण की वर्षातले 4 ट्रेड आहे हे. म्हणजे तुम्हाला परत मिळाला. माझ्याकडून मिस आता पहिली एंट्री मी घेतली होती. सेकंड एंट्री राहिली होती लास्ट वीकमध्ये तो मिस झाला माझ्याकडून. माझ्या पर्सनल रिझनमुळे नाही बघता आलं. पण ती 95,000-96,000 तेव्हा परत आली होती आणि तिथून आज ₹87,000-88,000. हां, तर ही गोष्ट बघा. तुम्हाला एक चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहे. वर्षातले चांगले रिटर्न जनरेट करून देणारी ती स्ट्रॅटेजी आहे. विथ मनी मॅनेजमेंट करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा ग्रॅब करणारी अपॉर्च्युनिटी आहे. डोंट मिस. ओके. आता ते लास्ट वीकची जी अपॉर्च्युनिटी होती ॲक्चुअली ती मी पण बघत होतो. हां, हां, पण हां. ती सप्लाय झोनच्या खाली हॅमर बनलेला होता. त्याच्यामुळे मी त्याला इग्नोर केला. आणि त्याच्यानंतर तो एकदम शार्पली खाली आला. हो. तो मेजर टर्म नाही तिथे पण होती. त्याचं रिझन पण आपण बोलूया. कारण की असं त्या क्वार्टर लिमिटला तुम्हाला मी परत ती गोष्ट सांगेल. अजून थोडीशी ब्रीफली. ओके. तर ती अपॉर्च्युनिटी पण कशी ग्रॅब करता आली असती बघ. हां. तर सिल्वरचे ट्रेड मिस करू नका. लिमिटेड ट्रेड असतात. हे सरळ सांगतो. वर्षातून
4 ट्रेडच मिळतील, पण चांगले ट्रेड मिळतात. वर्षभराचं अर्निंग करून देणारे. आणि तुम्हाला माहिती आहे, ते कॅपिटल ॲप्रिसिएशन किती पर्सेंटनी करती सिल्व्हर? माहिती आहे ना? हो. हां. तर लक्षात ठेवा. 70-80% कॅपिटल ॲप्रिसिएशन विदिन मंथ्स ते जनरेट करून देणार ती गोष्ट आहे सिल्व्हर. तर तुम्ही ती मिस आउट करू नका. त्याच्यावरती वर्किंग करत राहा. ओके. क्लिअर? सर बोला. हॅलो. बोला, बोला. सर सिल्वर मनी मॅनेजमेंटचं जे तुम्ही सांगितलं, म्हणजे त्याच्यात थोडासा डाऊट होता. आपण त्या दिवशी पण बोललो होतो. बरं. क्वार्टरलीला बोलू आपण. मला फक्त एकदा हायलाइट करून देशील हा पॉइंट? हं, हं. येस. हां. कारण की आता अपॉर्च्युनिटी नाही आहे आणि तिथे येतील तर सगळ्यांना जे आले नाही आहे समजा आज, तर त्यांना इथे लर्निंग भेटेल. येस. ओके? ओके. हं. बढिया. तर चला भेटूया क्वार्टरलीला एकदा परत आणि तुमची लिस्ट तयार करून ठेवा. येताना सगळे जे काही तुम्हाला सांगितलंय तुमचे कॅश आणि होल्डिंग हे दोघंही बरोबर ठेवा. ओके? चलिए बाय, टेक केअर. काळजी घ्या. येस. येस. थँक यू. थँक यू.